मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे। अलीकडेच अभिनेत्रीने 37वा वाढदिवस साजरा केला। केवळ अभिनयच नाही तर निर्मिती क्षेत्रातही तिने मोठे पाऊल ठेवलं आहे। तसेच अभिनेत्रीला बिझनेसमध्येही विशेष रस आहे। प्राजक्ताने फुलवंती सिनेमात प्रमुख भूमिका साकारली। तसेच तिने या सिनेमाची निर्मितीही केली। या सिनेमाच्या निर्मिती दरम्यान अभिनेत्रीचा अभिनेते प्रवीण तरडेशी मोठा वाद झाला होता। अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने या भांडणाचा उल्लेख करत नेमकं काय घडलं याची माहिती दिलेली आहे। फुलवंती या सिनेमाचे लेखन अभिनेते प्रवीण तरडे यांनी केले तर दिग्दर्शन स्नेहल तरडे यांनी केले। प्राजक्ता आणि प्रवीण यांच्या टोकाचा वाद का झाला याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, हो, फुलवंती या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान आमच्यात मतभेद झाले होते, पण त्यांनी जे शिकवलं ते महत्त्वाचं होतं। खरं तर जेव्हा एक बाजू दुसऱ्या बाजूला धडकते तेव्हाच तिसरं काहीतरी निर्माण होतं आणि ते चांगलं असतं। एक वेळेस वाटू शकतं की मी वयाने लहान आहे, मोठ्या पोझिशनवर बसले आहे। कधी कधी लोकांना सहन होत नाही, लोकांमध्ये मत्सर निर्माण होतो। या सगळ्यातून मला जावं लागतं। मी म्हणेन शेवटचा रिझल्ट हा महत्त्वाचा असतो। आता त्यांच्यापेक्षा जास्त अभिमान या चित्रपटाविषयी कुणालाही वाटत नाही। इतके ते आपल्या प्रोजेक्टला घेऊन पॅशनेट असतात। आता मी सरांसोबत 1 तास बोलत आले। शो नीट बघ, तुझे अजून यावर रील तयार का झाले नाही, हे गाणं वाजव, असं ते मला सांगत असतात। मला असं वाटतं मोस्ट पॅशनेट सर हे प्रवीण सर आहेत। मला असं वाटतं की मतभेद झालेच पाहिजे। मतभेद झालं नाही तर कळणार कसं? संघर्ष पाहिजे, त्याच्याशिवाय चांगलं काही निर्माण होत नाही, असं प्राजक्ता माळी म्हणाली। तर तुम्ही फुलवंती हा चित्रपट बघितलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच मराठी मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मराठी मनोरंजन TV या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।